पशुपक्ष्यांना माणसाचा लळा लागला की त्यांना देखील माणसाची भाषा कळायला लागते। हेच उदाहरण आपल्याला परभणीमध्ये देखील बघायला मिळालं। या ठिकाणी बळीराम घुगे यांच्याशी एका घोबडाची दोस्ती झाली। प्राण्यांना माणसांचा लळा लागला की ते आजीवन माणसांची साथ सोडत नाहीत। कुठल्याही परिस्थितीत जीवाभावाची माणसं भेटली की जसा लळा लागतो अगदी तसाच। आता ही दृश्यच पहा ना। पाण्याने न्हाऊ घातलं जाणारं हे घुबड अगदी माणसात रमलंय। वासराच्या पाठीवरून फिरतय, बिनधास्तपणे अंगा खांद्यावर खेळतय। हिंगोली जिल्ह्यातल्या सेलसुरातल्या बळीराम घुगेंचा त्यांना लळा लागलाय। 4 महिन्यांपूर्वी पाण्याच्या शोधात 2 घुबडांची पिल्लं जखमी अवस्थेत त्यांना शेतात सापडली। घुगेंनी या घुबडांची शुश्रूषा केली। घुबडांनी घुगेंच्या शेतातच आता वास्तव्य केलंय। मलम ढोराचा असतात ते लावून त्यांना आपण चांगलं नीट केलं। त्याचं जे जखम होती त्यांना रोज समजा खाण्यासाठी आपण भात वगैरे असं द्यायचो। त्यावेळेस तेव्हापासून हे घोबडी तर जागीच राहायचं, आमच्या झाडावर राहायचं। मी आलो की माझ्या खांद्यावर बसायचं। तेव्हापासून हे माझे एकदम माझ्या जवळ एकदम माझ्या मित्रासारखं झालेलं आहे। घुबड आणि बळीराम घुगे यांच्यात आता चांगलीच गट्टी जमलीये। एवढंच नाही तर या दोघांमध्ये संवादही होतो बरं का। घुगेंनी हाताच्या बोटाने इशारा केला की घुबड तसं वागतं। घुबडाला सुद्धा त्याची भाषा समजू लागली आणि घुबडाचं सुद्धा त्याच्यावर प्रेम आणि त्याचं घुबडावर प्रेम। प्राण्यावर सुद्धा आपण जर दया केली तर प्राणी सुद्धा आपली भाषा समजू शकते, हे याच्याहून सिद्ध झाले। काही ठिकाणी घुबडाला अशुभ मानलं जातं, मात्र घुगे आणि घुबडाची ही मैत्री पाहिली की शुभ अशुभ हा फक्त विचारांचा खेळ। मानवता हीच खरी शिकवण, हाच खरा धर्म हे पुन्हा एकदा अधोरेखित होतंय। मनुष्यांना जर प्राण्यावर प्रेम केलं तर त्याला प्राण्याला मनुष्याची भाषा कळते आणि त्याप्रमाणे तो वागतोही आणि प्राण्याची भाषा माणसालाही कळू शकते। सेलसुरा येथील शेतकरी बळीराम घुगे यांनी 2 जखमी घुबडांवर औषधोपचार केले। 4 महिन्यात त्यांना इतका लळा लागला की ते बळीरामची भाषा समजू लागले आणि त्याप्रमाणे वागू लागले। इतरही लोकांनी जर प्राण्यावर प्रेम केलं तर याप्रमाणे प्राणीही प्रेम करतात, हेच दिसून येते। बालाजी पाठक, जय महाराष्ट्र, हिंगोली।